हाय हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. ही बघा आता सकाळ सकाळच मी श्रीशाला आंघोळ घातली लवकरच. ही बघा समृद्धी आपली. बाकीचं माझं काम आवरायचं होतं म्हणून मग आज लवकरच श्रीशाला आंघोळ घातली, कारण ती उठली पण होती लवकर. गन पावडर वगैरे त्याचा केला मी. आता छानपैकी तिला म्हणलं खेळायला लावावी. पावडर डब्यासोबत खेळत बसली बा आहे का. मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मग तिला म्हणलं आंघोळ घातली लवकरच आपलं आणि बाकीचं काम आवरावं. म्हणलं चला किचनमध्ये दाखवते तुम्हाला आज काय भाजी करायची. ती हरभऱ्याची भाजी आज बनवणार आहे. हरभऱ्याची गरगटी भाजी. तर चला बघू कशी बनवते ती, तुम्हाला दाखवते रेसिपी. व्हिडिओ कंटिन्यू करा. मी काय व्हिडिओ घेतला नाही दाखवता म्हणजे बनवताना. तर पहिल्यांदा मी तेल टाकलं आणि तेलामध्ये मिरची आणि लसूण, माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल कलरची मिरची टाकली चिरून ती बी, आणि लसूण तेलामध्ये चांगला परतून घेतला आणि त्या शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडा परतलं आणि पाणी ओतलं, म्हणजे हळद बी टाकली थोडीशी आणि परतलं. आणि मग आता डाळ पण टाकली थोडीशी, मुगाची डाळ टाकली. आपापल्या मनाने आपण काय बी टाकू शकतो. मुगाची टाकू शकतो, हरभऱ्याची टाकू शकतो. हरभऱ्याची डाळ बी चांगली लागते. आणि भाजीत हो का थोडं पीठ आपलं म्हणजे बाजरीचं पीठ आहे ना, त्यात थोडं टाकून घेतलं आहे मी आणि दोन्ही म्हणून मिक्स केलं आहे. तर चला आता पुढं दाखवते. हे बघा भाजी म्हणजे पाण्याला चांगली उकळी आली, त्यात मी भाजी टाकली आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता ती भाजी मिक्स होते, ह्याच्या काय गाठी वगैरे होत नाही, त्या लगेच भाजी मिक्स होती हरभऱ्याची. त्याच्यामुळे मग आधी भाजी टाकली असं हलवलं तरी चालतं आहे. छानपैकी बघा मिक्स झालं, एक पण गाठ झाली नाही. गाठ होतच नाही हरभऱ्याच्या भाजीची. आज म्हणलं काय विशेष नाही बनवायला, तर चला आज हरभऱ्याची भाजी बनवूया. आणि आमच्या सगळ्यांना आवडते हरभऱ्याची भाजी, छान होती. हे बघा आपली आता हरभऱ्याची भाजी शिजत आली आणि इकडं भाकरी पण झाल्या. त्या भाकरी भाजत होती तर म्हणलं चला दाखवू बाबा तुम्हाला थोडी भाकरी कशी. इकडे एक भाकरी करून ठेवली आणि एक भाजती आणि एक आधी तयार करून घेतली आहे, तर मग तुम्हाला ती पण दाखवते. ही भाजायला टाकली नका, एक तयार केली. 3 भाकरी आम्हाला भास होते त्या, म्हणजे 2 मोठ्याने एक छोटी केली थोडीशी. 3 भाकरी पुरते त्या आम्हाला आरामशीर. दुसरी भाकरी आपली भाजून झाली छानपैकी. आणि आपली भाजी पण तयार आहे आता इकडं शिजून छानपैकी. किती छान झाली. लय घट बी नाही करायची, लय पातळ बी नाही करायची, मध्यमच करायची. कारण लय घट केली तर ती खाऊ वाटत नाही आणि पातळ पण लय ती पाण्यागत होती. मग ही बघा मी आपली भाकरी थापली होती, मला एका हाताने टाकून दाखवते बघा भाकरी कशी होती. एक हाताने भाकरी टाकली का नाही तर भाकरीला असे फुगे येतात, त्याच्यामुळे एका हाताने भाकरी कधीच टाकायची नाही. मी आता एका हातात मोबाईल घेतला आहे म्हणून तुम्हाला म्हणलं सांगावं. बघा फुगे यायला लागले का ना भाकरीला. 2 हाताने भाकरी टाकली का नाही अजिबात एक सुद्धा फुगा येत नाही आणि भाकरी छानपैकी भाजती. आणि एका हाताने भाकरी टाकली ना सगळी त्याला फुगच येतात. तर हे बघा आता आपलं जेवणाचं ताट तयार आहे. भाजी भाकरी आणि पापड पण केलं तर, पण पापड त्यात वाढलेलं दाखवलं नाही मी. तर आज आपल्याला गव्हाचं आणि बाजरीचं दोन्ही पण दळण करायची होती. तर मी गव्हाचं दळण करून बाजरी दळण करून ठेवलं आहे. आता गव्हाचं करते या. बाजरीचं 4 किलो आणि गव्हाचं 4 किलो दळण केलं. तर हे बघा आपलं घरचे गहू आहे, त्यामुळे घरचे गहू असे अजिबात घाण नाही आहे. आणि सुंडी वगैरे चालते ना, मी चाळून उन्हाला लावून ठेवले होते, त्यामुळे सगळे सुंडी गेले. आता एक पण सुंडी नाही आहे. हे बघा दळण करून झालं, लास्टच होतं ते म्हणून मला दाखवावं थोडंसं. हे बघा बाजरीच करून झालं तयार. आणि शिजा होती की माझ्यापाशी बघा, तिचं तर लय मध्ये मध्ये असतं, तिला ना लय मध्ये मध्ये करायला लागतं. शिशाला माझ्यापाशी बसली थांबत मला दाखवते मी. आता हे त्यात टाकून घेते मी डब्यात. हे 4 किलो आणि हे 4 किलो झालं. हे चाळण आणली गावाकडून. हे 2 आपले गव्हाचे आहेत गहू आणि हे बाजरी. बाजरी थोडीच राहिली, गहू जास्त आहेत कारण गहू आमच्या पप्पाने 2 पोते दिले ते. एक बाहेरच्या रूममध्ये आहे गव्हाचं पोतं आणि आतमध्ये 2. तर ही बघा श्रीशा कशी छानपैकी बसली खेळत. इसकाटती गहू दळण बी करून देत नव्हती, इसकडत होती म्हणून बळच तिला मांडीच्या एका साईडला ठेवली होती. नका तरी इसकाटते, बघितलं का. तिला लय खोड्या करायला लागते, त्या लय त्रास देते आणि लय म्हणजे लय खोड्या करतात, सारखी खोड्या करत असते. हे बघा कशी झोपली मांडीवरती. है ना बघा,
हो का हो म्हणते का बघितलं का लय आगाव झाली या. तर चला आपला असंच पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता घरात सगळं काम आवरलंय. माझ्या पप्पांना जेवण दिलं स्वयंपाक वगैरे करून आणि ते आता कामाला गेलेत. आणि इकडं बघा ह्यांचं भांडे कुणाचं खेळ झालं आता. श्रीशा गव्हाचं चिक पण मी तिथं मिक्सरमधून फिरून ठेवलाय, तो धुवायचा आहे अजून. तर चला काय मग बाकी अजून सगळ्यांचं. आज विशेष काय ब्लॉग नव्हता, आज असं दाखवलं होतं रुटीन, आपलं डेली रुटीन दाखवलं होतं. हे बघा उंदीर मामा. श्रीशा कसं ओढायचं ती. तर चला कसं वाटतं आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय कर बाळा. बाय.